नमस्कार. आजच्या या विशेष चर्चेत आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपल्यासमोर काही अतिशय गुंतागुंतीचे आणि तितकेच रंजक स्रोत आहेत. हो, नक्कीच. हे स्रोत बायबलमधल्या भविष्यवाण्यांचा, विशेषतः अंतिम काळाबद्दलच्या घटनांचा एका वेगळ्याच दृष्टिकोनातून अभ्यास करतात. यातली सगळ्यात मोठी आणि लक्ष वेधून घेणारी गोष्ट काय आहे, तर या स्रोतांनी दोन अत्यंत महत्त्वाच्या भविष्यवाण्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न केलाय. बरोबर. एक आहे शेवटच्या सप्ताहाचा उत्तरार्थ आणि दुसरी आहे 2300 दिवसांची भविष्यवाणी. आणि हेच वेगळे पण आहे? हो. आणि या विश्लेषणाचा मूळ दावा असा आहे की या दोन्ही भविष्यवाण्या एकाच वेळी सुरू होतात. म्हणजे ज्याला नाशाचा पुत्र असं म्हटलं जातं, तो शेवटच्या 7 वर्षांच्या कालावधीच्या अगदी मध्यभागी प्रकट होतो. हे ऐकायलाच खूप वेगळं वाटतंय. चला याच्या मुळाशी जाऊया. हो, आणि हे संपूर्ण मॉडेल उभं आहे ते 3 मुख्य मुद्द्यांवर. आपण यांना या विश्लेषणाचे 3 खांब म्हणू शकतो. 3 खांब. ओके. हो. आणि हे तिन्ही मुद्दे बायबलमधल्या, विशेषतः डॅनियलच्या पुस्तकातल्या काही वचनांच्या विशिष्ट अर्थावर आधारलेले आहेत. आणि हे महत्त्वाचं आहे ना, कारण बहुतेक विवेचनांमध्ये या 2 भविष्यवाण्यांना स्वतंत्रपणे पाहिलं जातं. हो, अगदी. त्यांना असं एकत्र जोडल्यामुळे अंतिम काळाच्या घटनाक्रमाबद्दलची संपूर्ण समजच बदलते. आज आपण या प्रत्येक मुद्द्याचा आणि त्याचे काय परिणाम होतात याचा सविस्तर आढावा घेऊ. उत्तम. तर मग पहिल्या खांबापासून म्हणजे पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. यात महाक्लेशाचा संबंध थेट शेवटच्या 3.5 वर्षांच्या काळाशी जोडला आहे. हे नेमकं कसं मांडलंय? बरोबर. या विचारसरणीचा जो पाया आहे ना, तो म्हणजे डॅनियल 9:27. ओके. त्यांच्या मांडणीनुसार ओसाड करणारी अमंगळ वस्तू किंवा आपण ज्याला नाशाचा पुत्र म्हणतो तो शेवटच्या 7 वर्षांच्या मध्यभागी मंदिरात स्थापित करतो. हो. आणि ज्या क्षणी ही घटना घडते तिथूनच सुरुवात होते. अगदी तिथूनच त्याच क्षणापासून संतांसाठी महाक्लेश नावाचा एक अत्यंत कठीण काळ सुरू होतो. हा काळ शेवटच्या सप्ताहाच्या उत्तरार्धात म्हणजे बरोबर 3.5 वर्ष टिकतो. याला काही जण संत महाक्लेश असेही म्हणतात. अच्छा. कारण त्याचा थेट परिणाम संतांवर होतो. 1 मिनिट. आपण पुढे जाण्याआधी हे डॅनियल 9:27 हे वचन इतकं महत्त्वाचं का मानलं जातं, हे थोडक्यात सांगतं का? म्हणजे ह्या संपूर्ण मॉडेलचा पाया कसा आहे हे स्पष्ट होईल. हो, नक्कीच. कारण अनेकदा आपण थेट वचनांचे संदर्भ ऐकतो, पण त्यामागचं महत्त्व कळत नाही. खूप चांगला प्रश्न आहे. डॅनियल 9:27 हे वचन आहे ना, ते अंतिम काळाच्या भविष्यवाणीच्या अभ्यासात एक नकाशासारखं आहे. नकाशासारखा. हो. ते 70 सप्ताहांच्या भविष्यवाणीचा शेवटचा भाग आहे, जो एका 7 वर्षांच्या कालावधीबद्दल बोलतो. या वचनात असं म्हटलंय की एक येणारा अधिपती करार करेल आणि सप्ताहाच्या मध्यभागी तो यज्ञ आणि अर्पण बंद पाडेल. अच्छा, सप्ताहाच्या मध्यभागी. हो. आणि या मध्यभागी घडणाऱ्या घटनेलाच हे विवेचन नाशाच्या पुत्राचं प्रकटीकरण मानतं. त्यामुळे शेवटच्या 7 वर्षांच्या टाईमलाईनसाठी हे वचन एक प्रकारे सुरुवात आणि मध्यबिंदू निश्चित करतं आणि म्हणूनच यावर इतका भर दिला जातो. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारे टाईमलाईनचा स्टार्टिंग पॉइंट आहे. ठीक आहे, हे स्पष्ट झालं. आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया, कारण इथेच गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या आणि खरं सांगायचं तर गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. या स्रोतांचा दावा आहे की पहिले पुनरुत्थान म्हणजे फर्स्ट रेझरेक्शन ते सुद्धा याच मध्यबिंदूवर होतं. हो. आणि हाच या मॉडेलमधला सर्वात वादग्रस्त आणि म्हणू शकतो वेगळा मुद्दा आहे. पारंपरिक धारणेनुसार पुनरुत्थान ही एकच घटना आहे, पण या लेखकाच्या मते तसं नाहीये. ओके. त्यांच्या मांडणीनुसार पहिले पुनरुत्थान हे श्वापदाचं राज्य सुरू होण्याच्या अगदी आधी होतं आणि श्वापदाचं राज्य हे शेवटच्या 3.5 वर्षांसाठी असतं. थांबा. हे जरा नीट समजून घ्यायचंय. म्हणजे ज्या संतांचं पुनरुत्थान झालं आहे ते जिवंत होऊन श्वापदाचं राज्य पाहतात. हो. आणि स्रोत असंही म्हणतो की त्यातले काही जण या पहिल्या पुनरुत्थानानंतर पुन्हा शहीद होतात. हे कसं शक्य आहे? पुनरुत्थान झालेल्या व्यक्तीला पुन्हा मृत्यू कसा येऊ शकतो? हे तर तर्काच्या पलीकडचं वाटतंय. तुमची प्रतिक्रिया अगदी योग्य आहे. हा मुद्दाच गोंधळात टाकणारा आहे आणि या स्रोताचा निष्कर्ष बरोबर तोच आहे जो तुम्ही मांडलात. अच्छा. या विचारसरणीनुसार पुनरुत्थान ही एक वेळची घटना नाही, तर ती एक प्रक्रिया आहे जी टप्प्याटप्प्याने घडते. प्रक्रिया? हो. त्यांचं म्हणणं असं आहे की श्वापदाच्या राजवटीत जे नवीन संत शहीद होतील त्यांनाही 1000 वर्षांच्या राज्यात ख्रिस्तासोबत राज्य करण्याचा हक्क आहे. बरोबर. पण त्यासाठी त्यांचं पुनरुत्थान आणि रूपांतर होणं आवश्यक आहे की नाही? हो, ते तर आहेच. नेची कल्पना मांडावी लागली.
म्हणजे एक पहिली लाट येते, मग श्वापदाचं राज्य येतं, ज्यात आणखी काही जण शहीद होतात आणि मग त्यांची दुसरी लाट येते. अच्छा, म्हणजे हे सगळं एका मोठ्या कोड्यासारखं आहे आणि गणिताचे तुकडे जुळवण्यासाठी लेखकाने हा एक अत्यंत वेगळा मार्ग शोधला आहे. अगदी. हे पारंपरिक समजुतीपेक्षा खूपच वेगळं आहे. म्हणजे पहिले पुनरुत्थान हे नाव एका घटनेला नसून एका संपूर्ण प्रक्रियेला दिलं आहे. अगदी बरोबर. तुम्ही अचूक पकडलं. ही एक साखळी प्रक्रिया आहे असं ते मानतात. श्वापदाच्या राज्याचा काळ हा शेवटच्या 3.5 वर्षांचा आहे आणि या काळात शहीद होणाऱ्यांना 1000 वर्षांच्या राज्यात सहभागी करून घेण्यासाठी त्यांचंही पुनरुत्थान होणं गरजेचं आहे. त्यामुळे पुनरुत्थान ही घटना किमान 2 किंवा अधिक वेळा घडते असे हे स्रोत ठामपणे मांडतात. ठीक आहे. म्हणजे घटनांचा क्रम तर आपण पाहिला, जो स्वतःच खूप गुंतागुंतीचा आहे, पण या स्रोतांनी याला वेळेच्या चौकटीतही बसवलं आहे, बरोबर? हो, बरोबर. इथेच ते आकडे आणि गणित समोर येतं. यात 1000 वर्षांच्या राज्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक विशिष्ट वेळ दिली आहे. हो, आणि तोच या मॉडेलचा तिसरा आणि शेवटचा खांब आहे. हे विवेचन खूपच गणिती आहे. त्यांचा दावा असा आहे की नाशाचा पुत्र प्रकट झाल्यापासून बरोबर 1335 दिवसानंतर 1000 वर्षांचे राज्य पृथ्वीवर स्थापित होते. 1335 दिवस. हो, आणि या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी एक गणितही दिलं आहे. ते गणित काय आहे? त्यांच्या मते शेवटच्या सप्ताहाचा उत्तरार्ध म्हणजे महाक्लेशाचा काळ हा साधारण 1260 दिवसांचा आहे. ओके, 1260. पण हा कालावधी संपल्यानंतर 1000 वर्षांचे राज्य लगेच सुरू होत नाही. त्यानंतर आणखी 75 दिवसांचा एक अंतरिम कालावधी लागतो. अच्छा, एक गॅप आहे. हो, एक गॅप. म्हणजे 1260 अधिक 75 एकूण होतात 1335 दिवस. 1260 अधिक 75 बरोबर 1335. पण या 1335 दिवसांचा काही खास उल्लेख आहे का बायबलमध्ये, की हा आकडा फक्त गणित जुळवण्यासाठी तयार केलाय? नाही, याचाही आधार ते डॅनियलच्याच पुस्तकातून घेतात. डॅनियल 12:12 मध्ये असं लिहिलं आहे की जो धीर धरून 1335 दिवसांपर्यंत पोहोचतो तो धन्य. या वचनाचा थेट अर्थ लावून हे मॉडेल असं सुचवतं की जो कोणी महाक्लेशाच्या काळात टिकून राहील आणि 1335व्या दिवसापर्यंत जिवंत पोहोचेल तो व्यक्ती 1000 वर्षांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी धन्य ठरेल. पण यात एक मोठी उणीव दिसत नाही का? कोणती? जर महाक्लेश 1260व्या दिवशी संपत असेल आणि 1335व्या दिवशी पोहोचलेला धन्य असेल, तर त्या मधल्या 75 दिवसात नक्की काय घडतं? बरोबर. या काळात जगण्याची स्थिती काय असेल? स्रोत याबद्दल काही सांगतो का? हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि इथेच हे मॉडेल थोडं अस्पष्ट होतं. या 75 दिवसांच्या कालावधीचं नेमकं काय होतं यावर स्रोत फार काही तपशील देत नाही. अच्छा. काही अभ्यासकांच्या मते हा काळ कदाचित पृथ्वीच्या शुद्धीकरणाचा किंवा न्यायनिवाड्याचा किंवा नवीन राज्याच्या स्थापनेच्या तयारीचा असू शकतो. पण या मॉडेलमध्ये ती एक रिकामी जागा आहे हे निश्चित. तर मग या सगळ्याचा एकत्रित अर्थ काय होतो? या स्रोतांमध्ये एक तक्ता किंवा चार्ट दिला आहे जो ही संपूर्ण वेळेरेखा दर्शवतो. त्यातून आपल्याला काय चित्र दिसतं? तो तक्ता या सर्व घटनांना एका सरळ रेषेत मांडण्याचा प्रयत्न करतो. तो 2300 दिवसांच्या मोठ्या भविष्यवाणीच्या कालावधीत हे 1260 दिवसांचे श्वापदाचे राज्य आणि त्यानंतरचे 75 दिवस कसे बसतात हे दाखवतो. ओके. त्यात 70 सप्ताहांचा शेवट आणि पवित्र स्थानाची शुद्धी यासारख्या घटनाही नमूद आहेत. पण इथं एक सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की हा स्रोत स्वतःच या मॉडेलच्या मर्यादा मान्य करतो. म्हणजे तो स्वतः एक प्रश्न उपस्थित करतो. स्वतःच प्रश्न उपस्थित करतो. कोणता प्रश्न? ते रेषेत नेमक्या कधी बसतात? वा. याचा सरळ अर्थ असा होतो की इतके तपशीलवार आणि गणिती मॉडेल असूनही ते बायबलमधल्या सर्व महत्त्वाच्या भविष्यवेधी घटनांना सामावून घेऊ शकत नाही. म्हणजे हे मॉडेल एका नकाशासारखं आहे, ज्यात मुख्य रस्ते तर दाखवले आहेत, पण अनेक लहान गल्ल्या, वळणं आणि महत्त्वाची ठिकाणच गायब आहेत. अगदी तसंच. ही तर एक प्रकारे प्रामाणिक कबुली झाली. अगदी. ही एक प्रामाणिक कबुली आहे की त्यांनी एक चौकट तयार केली आहे, पण ती परिपूर्ण नाही. हे मॉडेल काही विशिष्ट भविष्यवाण्यांना एकत्र जोडण्यात यशस्वी होतं, पण त्याचवेळी इतर अनेक महत्त्वाच्या भविष्यवाण्यांना कुठे बसवावं याबाबत स्पष्टता देत नाही. आणि यामुळे गुंतागुंत आणखी वाढते. कमी होण्याऐवजी आणखी वाढते. तो तक्ता पाहिल्यावर हे स्पष्ट दिसतं की काही मोठ्या गोष्टींची जागा अजूनही रिकामी आहे. तर आज आपण एका अत्यंत तपशीलवार आणि तितक्याच गुंतागुंतीच्या भविष्यविधी मॉडेलचा आढावा घेतला.
हे मॉडेल शेवटच्या सप्ताहाच्या उत्तरार्धाला 2300 दिवसांच्या भविष्यवाणीशी जोडतं. यात घटनांचा एक निश्चित क्रम सांगितला आहे. नाशाच्या पुत्राचे प्रकटीकरण, त्यानंतर 3.5 वर्षांचा महाक्लेश, हम्म, त्याच काळात सुरू होणारी ती टप्प्याटप्प्याने घडणारी पुनरुत्थानाची वादग्रस्त प्रक्रिया. हो. आणि शेवटी 1000 वर्षांच्या राज्यासाठी 1335 दिवसांची उलटगणती. या चर्चेचा मुख्य निष्कर्ष हा आहे की हे विवेचन भविष्यवाणीला एका घट्ट गणिती कॅलेंडरमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो. अगदी एका कॅलेंडरसारखं. हो, प्रत्येक घटनेला एक विशिष्ट स्थान आणि एक निश्चित कालावधी दिला गेला आहे, ज्यामुळे एक अतिशय सुव्यवस्थित जवळजवळ यांत्रिक रचना तयार होते. पण त्याचवेळी आपण हेही पाहिलं की या जाहिरान परिपूर्ण दिसणाऱ्या रचनेतही काही मोठ्या मोकळ्या जागा आहेत. आणि काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. बरोबर. खरंच. आणि हे विवेचन ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे ठेवून जातं. प्राचीन काळातील भविष्यवाण्यांचा अर्थ लावताना अशा अचूक संख्यात्मक गणितांची आणि काटकोर वेळापत्रकांची भूमिका खरंच किती असते. आणि अशी एखादी चौकट स्वीकारल्यास अंतिम काळाबद्दलच्या आपल्या एकूण समजुतीवर त्याचा कसा आणि किती परिणाम होतो.